अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 15वा. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्वांगटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो. हरी हे नाम श्रीहरीशी ऐक्य साधणारे आहे, तर इतर शब्द द्वैतबोधक असल्याने श्रीहरीपासून दूर नेणारे आहेत. हे अद्वैताचे वर्म जाणणारे विरळच आहेत. समबुद्धीने सर्वत्र समरूपाने भरलेला श्रीहरी घेतला असता साधकाची शमदमादी साधनेही श्रीहरीच होतात. जसा एक सूर्यच हजारो किरणांनी सर्व जगाला प्रकाश देतो, तसा एक रामच सर्व देहात राहून त्यांना ज्ञानमय करतो. श्री ज्ञानदेव म्हणतात, मी माझ्या चित्तात हरिपाठाचा नेम केला, त्यामुळे मी मागील जन्मांनाही मुकलो. एका हरी नामस्मरणाशिवाय सृष्टीत जेवढे शब्द आहेत ते द्वैताचा बोध करून देणारे असल्यामुळे अद्वैत रूप श्रीहरीपासून दूर आहेत आणि श्रीहरीही त्यांच्यापासून दूर आहे. त्यामुळे त्यांच्यापासून श्रीहरीची प्राप्ती होत नाही. यावर कोणी अशी शंका घेईल की एक श्रीहरी जर सर्वत्र व्यापून आहे आणि सारे विश्व त्या श्रीहरिरूप अधिष्ठानावर मिथ्याच भासत असेल, तर विश्वातील सारे शब्द श्रीहरीचेच वाचक ठरतात. जसे दोरीवर अंधारात जर सर्प भासला, तर सर्प हा शब्द आपण अधिष्ठान स्वरूप दोरीलाच वापरला, कारण सर्प नावाची दुसरी वस्तूच नाही. तसा सर्वत्र श्रीहरीच असल्याने प्रत्येक शब्द श्रीहरीलाच उद्देशून असणार. मग इतर शब्द श्रीहरीपासून दूर आहेत असे कसे म्हणता येईल? याचे उत्तर असे आहे, आपण म्हणता तसे सर्व शब्द श्रीहरीचेच वाचक होतील, पण केव्हा? अमुक शब्दाचा अमुक अर्थ आहे, जे जीवाने मनाशी घट्ट धरले आहे ते सोडून दिले तर. समुद्र शब्द उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर जलाशय न येता श्रीहरी येत असेल, तरच समुद्राचा अर्थ श्रीहरी होईल. या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी नाम व नामी यांचा मूलभूत असणारा अभेद सांगितला आहे. या सर्व दृश्य विश्वामध्ये एक फक्त श्रीहरीच व्याप्त असल्यामुळे त्याचेच नाम श्रेष्ठ आहे. द्वैत नाम म्हणजे एका हरी व्यतिरिक्त जी द्वैत नामे आहेत, की ज्या नामांचा नामीशी भेद आहे, द्वैत आहे, ती सगळी नामे दूर सारा. द्वैत म्हणजे प्रपंच. वेदांताने द्वैतालाच प्रपंच म्हटले आहे. परमात्मा व हे जगत एकमेकांपासून भिन्न भिन्न आहेत. या कल्पनेतून हा प्रपंच म्हणजे द्वैतभाव व त्यातील सर्व दुःखांचा उगम झालेला आहे. ही सुखदुःखे देहाला आहेत, आत्मरामाला नाहीत. अशी ज्यांची श्रद्धाभावना आहे त्यांना प्रपंच स्पर्शही करू शकत नाही. पण त्यासाठी सर्व प्रपंचाचा म्हणजे द्वैताचा, द्वैतबुद्धीचा त्याग करून सर्व प्रपंचाकडे पाहणेच कौशल्य साधावयास हवे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी अद्वैताची कुसरी म्हणजेच कौशल्य जाणणारे फार विरळ व थोडे. ही अद्वैत कुसरी साधनं म्हणजे भक्ती व ज्ञान यांची पराकाष्ठा आहे. द्वैत म्हणजे जीव व जगत ईश्वरापासून सर्वस्वी भिन्न आहे असेच मानणे. मनुष्याचा सामान्य व्यवहार हा साधारणतः याच भेदभावनेने, द्वैत भावनेने चालतो. याउलट जीव, जगत व जगदीश यांची अभेदता अद्वैत म्हणजे एकच अंतिम सत्ता मानणे. नाही नाही अनुभवणे हे अद्वैत. एका आनंदापासून हे अनंत विश्व झाले व या कार्यकारणाचा अभेद आहे. एका भगवंता वाचून ह्या अखिल ब्रह्मांडात भिन्न काहीच नाही असा अनुभव हेच अद्वैत. हरिपाठाच्या चिंतनाने, नामस्मरणाने हा अद्वैताचा अनुभव प्राप्त करून घेता येतो.
नामसाधना ही जीवनातील सर्व स्तरावर द्वैत भावातून अद्वैत भावाकडे नेणारी आहे. अद्वैताच्या मुक्कामी नेणारा नामस्मरण एकमेव राजमार्ग आहे. एक नाम हरी म्हणजे नाम आणि हरी एकच आहेत. द्वैतात तसं नसतं. नाम आणि नामी म्हणजेच अध्यात्माच्या परिभाषेत वाच्य आणि वाचक यात द्वैत राहतेच, ते एक नसतात. सृष्टीतील इतर नावांप्रमाणेच हरिनाम द्वैताचा बोध करून देत नाही, तर बाद करणारे आहे. आणि नुसतं बाद करूनच थांबत नाही, तर ते नामस्मरण करणाऱ्या भक्ताला अद्वैत रूप हरीचाच, श्री गुरूचा अद्वैत स्वरूप बोध करून देते. लौकिक कलांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासुद्धा अनेक वर्षे तरी निष्ठेने परिश्रम करावे लागतात. सर्वांगाने झोकून द्यावे लागते. मग हरिप्राप्ती ही केवढी श्रेष्ठतम कळा आहे बघा. ही कळा अत्यंत श्रेष्ठ तर आहेच, पण ती मोठी रमणीय आहे. सर्व शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण यांचे सर्व व्यवहार एकरस, समरस, एकरूप भावनेने व्हावयास हवेत. म्हणजे ही तादात्म्यतेही सर्वांगाने पावण्याची अद्वैत कुसरी लाभते. हे सर्व व्यवहार अत्यंत पवित्रच असतात. अद्वैत कुसरी संपादन करण्यासाठी केवळ शारीरिक श्रम पुरेसे होतात असं नाही, तर त्याचबरोबर सर्व इंद्रिये, मन, प्राण, बुद्धी यांचे सर्व व्यवहार हरिभावनेने किंवा श्री गुरुसेवा भावनेने प्रेरित होऊन व्हावे लागतात. श्रीहरी जर सम आहे तरी त्याची प्रतीती का येत नाही? त्याचे कारण असे की बुद्धी विषय दोषांनी आवृत्त असल्यामुळे त्याच्या समत्वाची प्रतीती येत नाही. जसा प्रकाश एकच पण वेगवेगळ्या रंगांच्या काचातून आल्यामुळे वेगवेगळ्या रंगाचा भासतो. ज्यावेळी बुद्धी ज्ञानयुक्त होईल त्याचवेळी तिला समत्व प्राप्त होईल व मगच अशा समत्व बुद्धीने श्रीहरीच्या समत्वाचा प्रत्यय येईल. एका गावात 2 माणसात भांडण लागले. ते सोडवण्यासाठी त्यांनी सूर्याला लवाद नेमला. एक जण सूर्याला म्हणाला, याने माझ्या शेतातील भोपळे महिन्यापूर्वी चोरले. सूर्याने विचारले, महिना म्हणजे काय? हा म्हणाला, सकाळपासून सायंकाळपर्यंत. यावर सूर्याने परत विचारले, सकाळ व सायंकाळ म्हणजे काय? यावर तो मनुष्य म्हणाला, आपण उगवता ती सकाळ आणि मावळता ती संध्याकाळ. सूर्य म्हणाला, मी सदैव प्रकाशमानच आहे. उदय आणि अस्त मला नाहीच. वरच्या गोष्टीप्रमाणे आत्मस्वरूपाच्या लेखीगावी भेद नाहीच. स्वरूप नित्य आहे, त्याच्या ठिकाणी भेदच नाही. जीवाने केलेल्या कल्पनेत भेद आहे. हा कल्पनेचा भेद नामाने मावळतो. हरिनामस्मरणाने भेद तो कसा उरतच नाही. सूर्याची किरणे हजारो लक्षावधी, ती जरी कोट्यावधी असली तर प्रकाशक सूर्य एकच आहे. तसेच हे आहे. परमात्मा सर्व भूतमात्रात सदा सर्वकाळ समत्वाने ओतप्रोत भरलेला आहे. हरिपाठातील या 15व्या अभंगातील शेवटच्या 4थ्या चरणात श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. श्री ज्ञानराज आपल्या जीवनाचा परिपाठ सांगतात. हरी हरी असं अखंड हरी नामस्मरण. अशा नामस्मरणात अहोरात्र मग्न असणे हाच जीवनाचा नित्यभाव झाला आहे. त्यामुळे एवढा मोठा लाभ झाला की जीवाच्या मागे लागलेल्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त झालो. आणि एक छान अर्थ होतो, आता जीवाला नामस्मरणामुळे पुन्हा जन्माला यावयाचे कारणच नाही. जीवाच्या मागे लागलेल्या जन्ममरण बंधनातून, चक्रातून मुक्त होणे अशक्य नाही, पण फार फार कठीण मात्र खास आहे. मनुष्य मात्रच काय, पण ब्रह्मादिक देवसुद्धा जन्मापासून मुक्त नाहीत. जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत जन्म चुकत नाही. जन्म आला की मरण हे ठरलेलेच. या जन्म मरणाच्या दुष्ट चक्रातून मुक्त होणे हाच परमपुरुषार्थ आहे. कारण सर्व सांसारिक अनर्थाला कारण जर काही असेल तर तो जन्मच. जन्माला यावं लागणं याचीच मनुष्याला लाज वाटली पाहिजे. गर्भवासाचे दुःख सोसून जन्माला येऊन जो देह मिळवायचा त्याचे यथार्थ स्वरूप तरी काय, कितीसे चांगले आहे. या शरीराशी संबंधामुळेच जीवाला जन्मादी सर्व अनर्थ सहन करावे लागतात. पण या सगळ्या अनर्थातून हरिहरी अशा नामपाठानेच मुक्त होता येते.
शरीर आलं की कर्म ओघात येतच. जन्माला वासना, वासनेला कारण कर्म, कर्म केलं की फळ आलंच. शुभ कर्माचं फळ सुख, अशुभ कर्माचं फळ दुःख. ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म. कर्मत्याग संभवतच नाही. कर्मनाश होत नाही. म्हणून कर्मनिवृत्ती कर्मत्यागाने होऊच शकत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंतांचे ठिकाणी चित्त ठेवून नेमाने अखंड हरिपाठ केल्यामुळे मी यापुढील जन्माला मुकलो. इतकेच नाही तर मागील जन्मांनाही मुकलो. कारण हरिनामामुळे मी हरिरूप झालो आणि मी कधीच जन्मलो नाही, जन्मत नाही आणि जन्मणार नाही. मी अजन्म आहे. हा साक्षात्कार मला झाला. हा अनुभव ज्याला येतो तोच खरा ज्ञानी. आणि हा अनुभव येण्यासाठी जे सुलभ साधन आहे ते म्हणजे अखंड हरिनाम स्मरण. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.